पण आमच्याबरोबर रिलेशन ते ॲज आपण म्हणतो ना फॅन तर आहेत, पण फॅमिली मेंबरवानी आमचं रिलेशन ते होतं. म्हणून त्या आणखी कधी लता दीदी यायचे, कधी आशाताई यायचे, वेगळे टाईमला आलेले. पण ते आज भारतीय संगीत गायनाचा सुवर्णकाळ हरपला. आपल्या अ, संगीत गायनाचा जो सुवर्णकाळ होता आशाताई, त्या आज आपल्यात नाहीयेत. आणि आशाताईंचं सांगायला गेलं, आशाताई आणि कोल्हापूरचं सांगायला गेलं तर खूप जिव्हाळ्याचं नातं होतं ते, खूप जिव्हाळ्याचा संबंध होता. आणि यामध्ये आशाताईंचं कोल्हापुरात बऱ्यापैकी बालपण गेलं आणि त्यांच्या खूप आठवणी कोल्हापुरात आहेत. आणि त्यापैकीच एक आशाताईचं जे कलेक्शन होतं साड्यांचं, बांगड्यांचं, बऱ्यापैकी खरेदी शॉपिंग त्या कोल्हापुरात करायच्या. त्यापैकीच एक आपल्या कोल्हापुरातलं चंद्ररूप जे दुकान आहे साड्यांचं, तर तिथं त्या खास साडी घेण्यासाठी येत होत्या. तर माझ्यासोबत त्यांचे ओनर आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आज आशाताई आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या बऱ्यापैकी आठवणी कोल्हापुरात आहेत आणि त्यातलीच एक आठवण म्हणजे तुमचं दुकान आहे. तर काय सांगाल त्या एवढ्या लांबून यायच्या तुमच्या दुकानात साडी, त्यांचे साडी कलेक्शन्स कसे होते, त्यांना कशा प्रकारच्या साड्या आवडायच्या? पहिला तर सकाळी न्यूज बघितली त्यावेळी अत्यंत जरा वेगळं वाटला. म्हणजे मनात असं होल आपलं टाईप होतोय तसं वाटला. कारण की लहानपणी आम्ही त्यावेळी भरपूर लहान होतो. त्यावेळी काका, माझे मोठे काका राजू कर्णावत, ते तिन्ही बहीण आले, लता दिदी आले, आशाताई आले. त्यांना साड्या दाखवायचे आणि स्पेशल त्यांना व्हाईटच साडीज लागायचे. जे वेगळे काय पण तुम्ही डिझायनर द्या किंवा ट्रेडिशनल द्या, पण व्हाईट किंवा ऑफ व्हाईट साडीज लागायचे. आणि ते जरी न्यूज बघितलं त्यावेळी ते 2 मिनिटं आपण एवढं ओळख नव्हतं लास्टचे 5-10 वर्षात, पण ते घरातलं फॅमिली मेंबर गेल्यावर कसं वाटतं तसं वाटलं सकाळी. तर अखंड आपल्या भारतावरच एक शोककळा पसरलेली आहे. भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ हरपला. तर तुम्हाला काही आठवणी क्लिक होतात का त्यांचा, आज असं झालंय आणि लहानपणी तुम्हाला त्या आल्यानंतर त्यांचा स्वभाव वगैरे कधी कळालाय का? लहानपणी मला एकच क्लिअर एक आठवण आहे. ते दुकानात आलेले त्यावेळी फर्स्ट अँड लास्ट टाइम तिन्ही बहीण एकत्र आलेले. आणखी कधी लता दीदी यायचे, कधी आशाताई यायचे, वेगळे टाईमला आलेले. पण त्यावेळी ते घरात पण आलेले. आणि आजोबा, काका, पप्पा, माझे बाकीचे सगळे जे वरिष्ठ होते घरातले ते तिथं बसलेले आणि आम्ही सगळे कझिन्स ते लांब न बघत होतो की कोणतरी मोठे हस्ती आलेत. आणि ते मला क्लिअर डिस्टिंक्ट मेमरी आहे की आमच्या हॉलमध्ये ते बसलेले आणि आम्ही लांबनच बघायला लागलो की कोण आले, काय आले हे. आणि हे नंतर आम्ही जरा मोठे झालो, एजनं वाढलो, त्यावेळी कळालं की एवढे मोठे हस्ती आपल्या घरात आलेले आहेत. तर तुम्हाला म्हणजे आता तुमचे पप्पा काका नाहीयेत. मग आता तुम्हाला काय वाटते, की आज सकाळी तुम्ही म्हणाला तसं, काय भावना काय आहेत तुमच्या आता? जसं आपला फॅमिली मेंबर कोणतरी जातोय. सकाळी न्यूज वाचली, मी काउंटरवर बसलेलो, आमच्या बाजूला आमचे दिवाणजी आहेत, ते पण भरपूर जुने आहेत. त्यांना मी म्हणले की आशाताई वारले. दोघांचे एक्सप्रेशन सेम होते की लास्टचे 10 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नसेल, पण एक आपण कनेक्ट केलेला होता किंवा काकांवर कनेक्ट केला होता, आम्ही लांब न गेलेलं. पण फॅमिली मेंबर असं जातोय. आणि भारतांचे तर ते लेजेंडरी सिंगर आणि ते सगळे होते, ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण आमच्याबरोबर रिलेशन ते ॲज आपण म्हणतो ना फॅन तर आहेत, पण फॅमिली मेंबरवानी आमचं रिलेशन ते होतं. म्हणून त्यावेळी भरपूर वाईट वाटलं. नक्कीच सर. अशाच काही आशाताईंच्या आठवणी कोल्हापुरात रुजलेल्या आहेत. त्या आठवणींना थोडासा उजाळा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर पुढं आपण बघूयात काय काय आठवणी आहेत आशाताईंच्या ते.